सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं, बाळूमामा प्रसन्न. आज आपण एक सत्य घटना पाहणार आहोत. ती म्हणजे मामाच्या चरित्रातील एकदम सत्य घटना आहे. कृष्णा नदीने मामांना वाट करून दिली. या व्हिडिओमध्ये सद्गुरू बाळूमामांनी असाच एक अद्भुत चमत्कार केलेला आहे. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतील. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं ही एकदम सत्य घटना आहे. कृष्णा नदीने मामांना वाट करून दिली. सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील ही घटना आणि बाळूमामांनी केलेली याच्यातील अद्भुत चमत्कार. जय बाळूमामा. मामांची बकरी गडहिंग्लज जवळ ओरनाळ मुक्कामी होती. पावसाळा आरंभी पूर्वीकडे कर्नाटकात जाणे भाग होते. विजापूर भागात डोणीकडे जायचे मामांनी ठरविले. तिकडे चारा पाण्याची टंचाई नसे. पारंबीच मामांनी आपल्या गड्यांना भावी काळाची मोगम कल्पना दिली. ते म्हणाले, अरे काठीला काठ्या भिडतील, मारामारी होईल, मुडदे पडतील, पण काही काळजी करू नका असे मामांनी सांगितले. त्या प्रसंगातून मी तुम्हाला सुखरूप सोडवून आणतो. बकरी त्या भागातच न्यायची असे मामा म्हणाले. सद्गुरू बाळूमामांनी आधीच त्यांना सांगितले की तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्हाला मी एकदम त्या भागात सुखरूप पोहोचवतो असे मामांनी सांगितले. यानुसार बकरी चारणी करत करत मामा आणि त्यांचे गडी इतर धनगर व त्यांच्या सर्वांच्या कळपांची बकरी जमखंडी वगैरे भाग ओलांडून डोणीला पोहोचले. तेथे 4-5 दिवस झाले असतील. एवढ्यात 7 जण धनगर या मंडळींसमोर आले. ते म्हणाले, लेकांनो, तुम्ही चारणी करून जाशील, आमच्या बकऱ्यांना येथे चाराच राहणार नाही. तुम्ही इथून चालते व्हा. हुवाप्पा व सिद्धाप्पा बकऱ्यांचे कळप म्हणजेच खांड घेऊन बाजूला जाऊन उभे राहिले. थोडे दूरही गेले. मामा एकटेच त्या 7 जणांच्या तावडीत सापडले. 7 जणांनी मामांना घेरले. काठ्यांनी मामांना मारण्यासाठी त्यांनी हात वर नेले आणि पहा तर काय झाला चमत्कार, एकदम अद्भुत. ते सर्वजण त्या अवस्थेतच थांबले. जसे वरती हात घेऊन गेले काटाचे तसे त्यांची अवस्था वरती, एकदम अलगदपणे त्यांचे हात तसेच वरती राहिले. त्यांना हालचाल करताच येईना. मामा मात्र मारता तर मारा बाबांनो असे म्हणून शांतपणे उभे होते. बघा तुम्ही सुद्धा सद्गुरू बाळूमामांनी अगदी अलगदपणे चमत्कार केला, एकदम अद्भुत, कोणालाही समजणार नाही. पण हा सर्व चमत्कार तेथील त्यांच्या भक्तांनी बघितलेला होता. हे विचित्र दृश्य बकऱ्यातील इतर सर्व मंडळींनी सुद्धा पाहिलेला होता. मामांचा आपल्या देवांचा हे लोक जीव घेतील असे वाटून हुआप्पा कुऱ्हाड घेऊन आला. 7पैकी एकाच्या छातीवर कुऱ्हाडीच्या तुंबाने एक घणाघात केला. तो जमिनीवर मरून पडला. म्हणजे त्या कुऱ्हाडीने हुआप्पाने एक जणाच्या अंगावरती वार केला आणि तो जमिनीवरती मरून पडला. इतर 6 जण मात्र अकस्मात पळाले, म्हणजे तिथून त्यांनी पळ काढला. मामा आपल्या माणसांना म्हणाले, अरे लेकांनो, घात झाला, आता येथून ताबडतोब घाईने दूर गेले पाहिजे असे मामा कळपातील लोकांना म्हणाले. त्या क्षणापासून 9 दिवस सर्व बकरी आणि माणसेही सतत चालत होती. यांचा शोध घेणारे ते धनगर लोक यांना अडवू शकलेच नाहीत. 9व्या दिवशी बकरी कृष्णेकाठी पोहोचली. मोठी नदी कृष्णा काठोकाठ भरून वाहत होती. नदी पार करणे महाकठीण होते. सर्वजण चिंता करू लागले. तेव्हा मामा पुढे झाले. ते म्हणाले, अरे जरा थांबा, मी गंगा मातेला सांगतो. प्रस्तुत प्रसंगी बकऱ्यांच्या सेवेत असणाऱ्या माणसात लक्ष्मण कलाप्पा वडेर, मुक्काम मल्लापूर, तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव म्हणजेच कर्नाटक राज्य हा प्रत्यक्ष हजर त्या ठिकाणी होता. तो मामांच्या कळपात कामावर होता. मामा पुढे आले.
दुधडी भरून वाहणाऱ्या नदीला म्हणाले, आई गंगा माते आम्हाला वाट दे, मी कठीण प्रसंगात आहे. मामांनी हातातील काठी पाण्यावर 3 वेळा लावली व पाण्याला भंडारा टाकला. त्यावेळी अकस्मात नदीतून आडवी वाट झाल्याप्रमाणे मोकळा भाग होऊन नदीचे पाणी दोन्हीकडे जणू स्थिर झाले असावे, अशा पद्धतीने तिथे एक अद्भुत चमत्कारच घडला. सर्व बकरी व सर्व माणसे नदी पात्र पलीकडे गेली. तेव्हा मामांनी पुन्हा नदीच्या पात्रात भंडारा टाकला व हात जोडले. त्या क्षणी नदी नेहमीसारखी वाहू लागली. मामा आपली बकरी घेऊन त्या भागात पुन्हा कधीही गेले नाहीत. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. तुम्ही सुद्धा बघितले असेल की सद्गुरू बाळूमामांनी कृष्णा नदीला असे सांगितल्यावर तिथे सुद्धा आई गंगा माते आम्हाला वाट दे असा कठीण प्रसंगात सुद्धा सद्गुरू बाळूमामांनी त्या ठिकाणी चमत्कार घडवला. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. तुम्ही सुद्धा सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं हे वाक्य नक्कीच लिहा. तुमच्या घरात सुख शांती नक्कीच लाभणार आहे. सद्गुरू बाळूमामांचा हात तुमच्या डोक्यावरती कायम असणार आहे. तुम्ही सुद्धा सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर सद्गुरू बाळूमामा तुम्हाला कायम आशीर्वादच देणार आहेत. प्रस्तुती प्रसंगी बकऱ्यांच्या सेवेत असणाऱ्या माणसात लक्ष्मण कलाप्पा वडेर यांचे नशीब सगळ्यात मोठे असे मला सुद्धा वाटते, कारण सद्गुरू बाळूमामांनी केलेला हा चमत्कार त्यांच्या अगदी समोर घडलेला होता. असे नदीतून वाट करून देणे हा प्रसंग त्यांच्या डोळ्यांनी पाहिला होता. आणि तुम्ही सुद्धा बघू शकता की सद्गुरू बाळूमामांच्या भंडाऱ्यात किती ताकद आहे. त्या भंडाऱ्याने नदीत टाकल्याने नदीने वाट करून दिली आणि नंतर तो नदीत भंडारा टाकल्याने ती नदी पुन्हा पहिल्यासारखी वाहू लागली. असा सद्गुरू बाळूमामांनी एकदम अद्भुत चमत्कार घडवला. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांच्या भंडाऱ्याच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामा खरंच एक देव माणूस होते. सद्गुरू बाळूमामांचं भक्त तुम्ही सुद्धा असाल तर सद्गुरू बाळूमामांची सेवा मनापासून करा. सद्गुरू बाळूमामांच्या मेंढ्या राखण्याचे काम सगळ्यात मोठे काम मी सुद्धा मानते, कारण सद्गुरू बाळूमामा तुमच्या घरातही कायम सुख शांती धन दौलत हे तुम्हाला देणारच आहेत. तुम्ही सुद्धा यातील चमत्कार बघू शकता. कृष्णा नदीने मामांना वाट करून दिली. तुम्हाला सुद्धा वाटत असेल सद्गुरू बाळूमामा एक वेगळेच पुरुष होते, ते एक लोकसंत होते. सद्गुरू बाळूमामा हे एक महादेवाचे रूप होते, जे त्यांच्या भक्तांसाठी अगदी या आसमात उतरले होते. जे भक्त आहेत त्यांना त्यांनी अगदी मनापासून आशीर्वाद देऊन त्यांचे कल्याण करून गेले आणि त्यांच्या भक्तांना सन्मार्गाला लावायचे काम सद्गुरू बाळूमामांनीच केले होते. बोला बोला सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. 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 सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा नक्कीच करा. तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती अशाच नवीन नवीन सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील आधारित घटना मी तुम्हाला सांगणार आहे. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा आणि
कृष्णा नदीने मामांना वाट करून दिली. ह्याचाच अर्थ सद्गुरू बाळूमामांचा हात तुमच्या सुद्धा पाठीशी आहे. सद्गुरू बाळूमामा तुम्हाला सुद्धा कोणत्याही अडचणीत असाल तर सद्गुरू बाळूमामा तुम्हाला त्या अडचणीतून नक्कीच बाहेर काढणार आहेत. अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. थँक्यू.